आज आपण खमंग खुसखुशीत असं थालीपीठ करणार आहोत दुधी भोपळ्याचं. दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स असतात. नक्की या प्रकारचं लहान मुलं जे खात नाहीत त्यांनाही तुम्ही या प्रकारचं थालीपीठ करून देऊ शकता टिफिनमध्ये किंवा दुपारच्या जेवणासाठी. ज्वारीही भरपूर पौष्टिक असतात. मिक्स धान्य नेहमीच खाण्यासाठी छान असतात. आता मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, त्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन टाकून घेतलं आहे. खूप जास्त गव्हाचं पीठ नका घेऊ, नाहीतर चिवट होतात थालीपीठ. थोडंसं बाइंडिंगसाठी आपल्याला गव्हाचं पीठ हवं आहे. त्यात 1.5 चमचा लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि भरपूर लसूण घ्या आणि एक कांदा मीडियम साईजचा मी बारीक कट करून घेतला आहे. आता हे पीठ असंच ठेवा. आता आपण दुधी किसून घेणार आहोत. दुधी जर आधी किसून घेतला तर तो काळा पडतो. पीठ मिक्स करून घ्या आणि नंतर आपण दुधीच्या पूर्ण साली काढून घेतल्यात. साईडचं कट करून बघा आधी खाऊन की दुधी कडू आहे की नाही. आता साली काढून झाल्यानंतर आपल्याला किसून घ्यायचा आहे. दुधीचा देठाचा भाग थोडासा कट करून घ्या आणि ते खाऊन बघा. तेव्हा कळेल तुम्हाला की दुधी कडू आहे की गोड आहे. तो कडू लागला तर ते नका वापरू. या प्रकारे आपल्याला थोडंसं जाडसर किसून घ्यायचं आहे. आता जे आपण पीठ मिक्स करून घेतले होते त्याच्यामध्ये आपण किसलेला दुधी टाकून घेऊया. यात तुम्ही उकडलेला बटाटाही घालू शकता. खूप मस्त मऊसूद होतात. हे पोळीपेक्षाही छान मऊसूद होतात थालीपीठं. एकदम नका पाणी टाकू. आधी दुधीला पाणी सुटतं ते पूर्ण छान मिक्स करून घ्या. नंतर थोडं थोडं करत पाणी ॲड करा. हे पहा या प्रकारचं थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्या, कारण आपण नंतरही पाणी लावून थालीपीठं करणार आहोत. त्याच्यासाठी या प्रकारचं थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्या. जर तुम्ही नवीन असतील थालीपीठं करायला, या प्रकारे एक बाऊल घ्या आणि त्यात कपडा घ्या, कुठलाही रुमाल किंवा कपडा, आणि रुमालावर जेव्हा थालीपीठं थापतो आधी पाणी टाका आणि नंतर हलक्या हाताने या प्रकारे थालीपीठं थापून घ्या पातळ पातळ. तर तुम्ही पाणी नाही टाकलं तर रुमालाला तसंच चिटकून राहील, तव्यावर पडणार नाही. आता पूर्ण थालीपीठ थापून झाल्यानंतर मी थोडेसे वरतून तिळं लावले. तिळं थोडेसे छान दिसण्यासाठी. तवा गरम झाला आहे. तुम्ही आधी तेल हवं तर टाकून घ्या किंवा नाही तेल टाकलं तरी हलक्या हाताने थालीपीठ सोडा. हे पहा मस्त असं थालीपीठ निघतं. लगेचच वरतून तेल टाका आणि तो रुमाल नंतर परत पाण्यामध्ये धुवून घ्या, म्हणजे परत थालीपीठ चिटकणार नाही जेव्हा तव्यावरती आपण टाकू. जे एक्सपर्ट आहेत त्यांना माहितीच आहे. जे नवीन थालीपीठ करणार आहेत, नवीन स्वयंपाक करणार आहेत त्यांच्यासाठी आहे. हे पहा दोन्ही साईडनी तेल टाकून खमंग भाजून घ्यायचं आहे. नक्की ट्राय करून बघा. दुधीचं थालीपीठ मऊ लुसलुशीत. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.